समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, लवकरच 17 एप्रिल 2026 या दिवशी आहे अमावस्या। तर या अमावस्येपासून आपल्याला 11 दिवसांची कालभैरवाष्टक सेवा किंवा त्या अमावस्येच्या दिवशी सुद्धा त्या दिवशी एकाच दिवशी तुम्ही 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणून तुम्ही ही सेवा कशी करावी यावर आपण हा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, 17 तारखेला म्हणजेच 17 एप्रिल 2026 ला चालू होत आहे अमावस्या। तर ही अमावस्या 16 एप्रिल 2026 ला रात्री 8:11 सुरू होत आहे। म्हणजे आज रात्री 8:11 सुरू होत आहे आणि ही संपत आहे 5:22 17 एप्रिल 2026 रोजी 5:22 सायंकाळी। तर आता ही सेवा कधी करायची? मग आता अमावस्या तर आज म्हणजेच गुरुवारी रात्रीपासून सुरू झाली आहे आणि ही शुक्रवारी म्हणजेच उद्या संध्याकाळी म्हणजे प्रदोषच्या काळामध्ये 5:22 संपणार आहे। पण आपण कधी पण अमावस्या तिथी असेल किंवा पौर्णिमा तिथी असेल ही आपण त्याच्या उदय तिथीनुसार ती धरत असतो। मग उदय तिथी या अमावस्येची उदय तिथी कोणती आहे? तर ती आहे शुक्रवार म्हणजेच 17 एप्रिल 2026 ला। म्हणजे ही अमावस्या जी आहे ती सूर्याने बघितलेली आपण पाळत असतो। मग आता उद्या ही अमावस्या आहे, तर या अमावस्येनिमित्त आपण कालभैरवाष्टक सेवा कशी करणार आहोत ते आपण बघूया। तर त्याआधी आपण कालभैरवाष्टक जे आहे ते केवळ एक स्तोत्र नाही, तर याची पण आपण डिटेल्समध्ये माहिती बघूया। आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक हे केवळ स्तोत्र नसून ती भगवान शिवाच्या उग्र रूपाची एक शक्तिशाली साधना आहे। आणि मी खरंच सांगते, ही सेवा करायला कोणीही विसरू नका। मला सुद्धा ज्यावेळेस म्हणजे वेळ मिळेल ना त्या दिवशी मी अमावस्येच्या दिवशी ही सेवा आवर्जून करत असते। कारण तुम्हाला सांगते, आता आपल्याला आपण ज्यावेळेस आयुष्य जगत असतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टींतून बऱ्याच मोठ्या मोठ्या अडचणींच्या विळख्यातून जावं लागतं। मग ते आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्याच्या वाटेवर एक अडचणी नसतात। नजरबाधा असते, वाईट शक्ती असते, भूत बाधा, प्रेत पिशाच किंवा वास्तुदोष असेल, अशा बऱ्याच संकटांना सुद्धा आपल्याला तोंड द्यावं लागतं। आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडतात। त्यामुळे बघा, मी म्हणेन की अशा तिथी वगैरे आता अमावस्या आली ना तर ही सेवा नक्की करा। बघा, जरी समजा तुम्हाला स्वतःला काही त्रास नसेल तरी तुमच्या घरामध्ये दोषचा तरी कारण असतो, किंवा घरातला एखादा व्यक्ती आजारी असतो, किंवा सतत चिडचिड, किंवा मुलं हट्टी तापट रागीट होतात, किंवा घर असं सुनं वाटतं। कधी कधी आपल्याला असं वाटतं खूप निगेटिव्हिटी साठली आहे, काय झाले अचानकच निगेटिव्ह वाटते, पूर्ण निगेटिव्ह ऑरा तयार झालेला असतो। तर तो काढून टाकण्यासाठी आपल्याला ही सेवा इतकी प्रबळ आणि इतकी छान आहे ना। आता मी बऱ्याच वेळा ही सेवा केली आहे आणि मी उद्या सुद्धा करणार आहे। पण होतं काय तुम्हाला सांगते, ज्या दिवशी तुम्ही ही सेवा केली त्या दिवशी रात्री तुम्हाला इतके भयानक स्वप्न पडतात ना। असे बऱ्याच जणांना सुद्धा ही सेवा करत असेल तर त्यांना सुद्धा पडत असेल, नक्की कमेंटमध्ये सुद्धा सांगा। मला सुद्धा, मी बऱ्याच वेळेस ही सेवा केली आहे। त्या दिवशी रात्री मला असं खूप मोठं स्वप्न पडतं किंवा एक वाईट शक्ती समोर दिसते, असं सुद्धा होतं। या सेवेचा एक असे अनुभव आहेत ना, खूप असे हार्ड म्हणजे खूप मोठे अनुभव आहेत या सुद्धा सेवेचे। तर याच आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून त्याचे महत्त्व सुद्धा खूप आहे। जसे की आता आध्यात्मिक आणि मानसिक महत्त्व जर बघायला गेलं कालभैरवाष्टक स्तोत्राचं, वर्तमान क्षणाचं सुद्धा भान आपल्याला हे कालभैरवाष्टकमुळे कळतं। कालभैरवाचे वाहन हे श्वान म्हणजेच कुत्रा आहे। ना उद्या ना काल म्हणजेच केवळ वर्तमान क्षणाचे प्रतीक हे स्तोत्र भक्ताला त्याच्या वर्तमानात राहण्याचे शिकवते। म्हणजे मी मगाशीच तुम्हाला म्हणलं ना, आपण आयुष्य जगत असतो। आपल्या आयुष्य ज्यावेळेस आपण जगत असतो त्यावेळेस आपल्या वाटेवर बरेचसे दुःख, अडचणी, न्यायालयीन अडचणी असतील किंवा व्यावहारिक गोष्टी असतील, अशा बऱ्याच गोष्टींमधून आपल्याला जावं लागतं। मानसिक त्रास असतो। या वर्तमान क्षणाचं सुद्धा भान किंवा या आपल्या आयुष्य जगत असताना हा वर्तमान क्षण सुद्धा आपल्यासोबत चांगला चालावा यासाठी सुद्धा कालभैरवाष्टकची सेवा खूप प्रभावी आहे। षड्रिपूंवरती विजय या अष्टकाच्या नियमित पठणाने मनुष्यातील काम, क्रोध, मोह, लोभ, मोह, माया, मत्सर, अहंकार यासारख्या वाईट प्रवृत्तींचा सुद्धा नाश होतो।
तसंच मोक्षप्राप्ती सुद्धा होते. हे स्तोत्र ज्ञानमुक्ती साधन मानले जाते, जे भक्ताला जीवनातील मोहातून मुक्त करून मोक्ष मिळवण्यास मदत करते. तसंच व्यावहारिक संकटातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते. ज्यांना अज्ञात भीती, शत्रूंचा त्रास किंवा असुरक्षितता वाटते त्यांच्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. ग्रहदोषांचे निवारण असेल, कालभैरवाच्या पूजेमुळे शनीचा प्रकोप शांत होतो आणि राहू, केतू यासारख्या ग्रहांचे नकारात्मक प्रभाव सुद्धा कमी होतात. त्याचबरोबर तुम्हाला मी मगाशीच म्हटलं, न्यायालयीन कोठडी किंवा न्यायालयीन काही आपल्यावरती गुन्हे वगैरे दाखल झालेले असतात बऱ्याच जणांवरती, विनाकारण काही नसताना सुद्धा बऱ्याच जणांना त्या विळख्यामध्ये ओढवलं जातं. तर कालभैरवाला न्यायाचा रक्षक मानलं जात असल्याने प्रलंबित न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळवण्यासाठी याचं सुद्धा पठण केलं जातं. याचं फलश्रुतीचं जे महत्त्व आहे ते स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकात सांगितले आहे. आणि जे भक्त दररोज या अष्टकाचे पठण करतात त्यांचे सर्व दुःखे, मोह, दैन्य आणि राग सुद्धा नष्ट होतात आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञान तर प्राप्त होतच, पण वर्तमान क्षणात म्हणजे वर्तमान काळामध्ये ज्यावेळेस आपण जात असतो त्यावेळेस प्रत्येक वाटेवर अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यावेळेस आपण त्यातून सुद्धा लवकर बाहेर पडतो, किंवा जरी एखादी अडचण मोठी असली तरी ती आपली एकदम सोपी होत जाते आणि आपण त्यातून पटकन बाहेर जातो. आता अमावस्येच्या दिवशी कालभैरवाष्टक म्हणण्याला खूप जास्त महत्त्व आहे. अमावस्या म्हणजे अंधाराची रात्र. या दिवशी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते असे मानले जाते. कालभैरवाष्टक हे भगवान शिवाचे रौद्ररूप तर आहेच, पण ते वाईट शक्तींपासून सुद्धा संरक्षण करतात. म्हणूनच या दिवशी कालभैरवाष्टक म्हणणं हे अत्यंत प्रभावी आहे. कालभैरवाष्टक म्हटल्याने नकारात्मक शक्ती, भीती, वाईट ऊर्जा दूर राहतात. भीती, तणाव कमी होतो, मन शांत होतं आणि धैर्य सुद्धा वाढतं. कामात येणारे अडथळे आणि संकट सुद्धा कमी होतात. ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा आपण ज्यावेळेस कालभैरवाष्टकची सेवा करत असतो त्यावेळेस याचे सकारात्मक परिणाम तर दिसतात, पण आपल्याला स्वामी म्हणजे शिवकृपा सुद्धा मिळते. कालभैरव हे शिवाचे रूप असल्यामुळे त्यांची कृपा सुद्धा आपल्याला लाभत असते. आता ज्यावेळेस बघा, बऱ्याच जणांना उद्या करायला जरी जमलं नसेल तरी तुम्ही पुढच्या अमावस्येच्या दिवशी सुद्धा करू शकतात, असं काही नाही. आता सेवा काय करायची आपण बघूया. तर पिवळ्या मोहरीचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. प्रत्येक जण ज्याला कामामध्ये अडथळे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम किंवा घरामध्ये सतत निगेटिव्ह एनर्जी वाटत असेल, नजरबाधा, वाईट शक्ती, भूत, प्रेत, पिशाच किंवा एखाद्या व्यक्ती सतत घाबरत असेल, अशांसाठी ही सेवा खूप प्रभावी आहे. घरामध्ये सतत चिडचिड वगैरे होणं या सगळ्या गोष्टींपासून आपला बचाव ही सेवा करते. तर बघा सेवा काय करायची आहे. तर पिवळी मोहरी तुम्ही उजव्या हातामध्ये पकडायची आहे, अशी हातामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही पिवळी मोहरी हातामध्ये पकडणार आहात त्यामध्ये तुम्हाला थोडीशी देवासमोर जी लावलेली अगरबत्ती असते त्याची रक्षा त्यावर टाकायची आहे. ज्यावेळेस तुम्ही ही पिवळी मोहरी हातावरती घेतल्याच्या नंतर त्यावर रक्षा ज्यावेळेस तुम्ही टाकणार आहात त्यावेळेस तुम्हाला कालभैरवाष्टक स्तोत्र हे तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. कालभैरवाष्टक स्तोत्र हे बघा खूप सोपं आहे आणि ते तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही 11 वेळेस म्हटल्याच्या नंतर तुम्हाला 11 वेळेस तुमचं म्हणून झालं की मग परत तुम्ही श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ या दोन्हीपैकी एका कुठल्याही माळेचा जप केला तरी चालेल. मग तुम्ही श्री स्वामी समर्थ जप करा किंवा श्री गुरुदेव दत्तांचा सुद्धा जप करू शकतात. कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळा जप करायचा आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर ती रक्षा घ्यायची आणि अशी हातात घेऊनच महाराजांना सुद्धा प्रार्थना करायची, कालभैरवांना सुद्धा प्रार्थना करायची. माझ्या घरामध्ये वाईट शक्ती, नजरबाधा, भूतबाधा किंवा माझ्या घरातील वाईट म्हणजे जी काही वाईट शक्तींचा तू नाश कर आणि माझ्या घरामध्ये सुख लाभू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि जरी वास्तुदोष वगैरे असेल तरी सुद्धा माझ्या घरामध्ये याचा त्रास होऊ देऊ नका असं म्हणायचं. ही प्रार्थना करून झाल्याच्या नंतर तुम्ही मग आता तुमचं घर जिथं आहे तुम्ही 4 कोपऱ्यामध्ये ही रक्षा आणि पिवळी मोहरी थोडी थोडी टाकायची आहे. मग आता घराचे 4 कोपरे लक्षात आलं. फक्त बाथरूमच्या तिथं ठिकाणी टाकायचं नाही, म्हणजे बाथरूमचा कोपरा असेल तर त्याच्या अलीकडे तुम्ही एका भिंतीच्या साईडला सुद्धा ठेवू शकतात. 4 कोपऱ्यामध्ये थोडी थोडी ही रक्षा आणि पिवळी मोहरी टाकल्याच्या नंतर आता बघा ती रात्रभर तशीच राहू द्यायची.
रात्रभर तशीच राहू द्यायची आणि सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठल्यावरती सगळं आंघोळ वगैरे करून तुम्ही ज्यावेळेस झाडू मारत असाल त्यावेळेस ती सगळी झाडू मारून तुम्ही कचऱ्यात भरून टाकून द्यायची. बघा, ज्या वेळेस तुम्ही ही सेवा करतात ना त्यावेळेस तुम्ही चारी दिशेला ज्यावेळेस हे पिवळ्या मोहरी आणि ती रक्षा तुम्ही टाकतात त्यावेळेस प्रचंड पॉझिटिव्ह एक ऑरा आपल्या घरामध्ये तयार होतो आणि पूर्ण वाईट शक्तींचा नाश व्हायला सुरुवात होते. आणि मी खरं सांगेन तुम्हाला, तुम्ही ही सेवा नक्की करा. ज्यांना असा त्रास होतो ना त्यांनी ही सेवा नक्की करा. कारण बघा, मी बऱ्याच वेळेस केली, मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं, ज्या वेळेस तुम्ही ही सेवा कराल ना त्याच दिवशी रात्री तुम्हाला भयानक वाईट वाईट स्वप्न पडतात आणि तुमच्यामधले एक निगेटिव्ह एनर्जी असेल, तुमच्या घरामधल्या काही जे बाधा असतील त्या सुद्धा निघून जातात. तर बघा, सेवा लक्षात आलीच असेल तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सेवा करायला अजिबात विसरू नका. प्रत्येकाने ही सेवा करून बघा आणि तुम्हाला ज्यावेळेस अनुभव आला किंवा बऱ्याच ताईदादांना अनुभव आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच आणखी एका व्हिडिओ